आज सकाळ सकाळी आपल्याला काम लागलं होतं, फवारणी मारायची होती डाळिंबाला, त्यामुळे निघालो होतो रानात. इतकं गार लागत होतं रानात जाताना, पण काय आता घरच्यांनी सांगितलं म्हणलं काम करावंच लागत होतं, त्यामुळे फुल पॅक होऊन निघालो होतो. मग काय आलो वावरात जरा फास्टमध्ये चालू, तर लय गार लागत होते. मग म्हणलं आता एका जागेवर जाऊन थांबावं पटकन जाऊन. मग आलो तो इथं वेरेस, तिथं कॉपी आमचं तिथं पाणी भरत असते, मग तिथं पाणी भरायचं होतं. त्याच्यामुळे आलो फास्टमध्ये ट्रॅक्टरला घेऊन. सोलरची मोटर चालू करायची होती, कारण लाईट तर नव्हती आम्हाला. त्याच्यामुळे मला आता सोलर चालू करावं. मला तर मला पंचायत पडली होती, एवढं सगळं गारठ आहे, सोलर बी चालतंय का नाही काय माहिती. वरून ऊन चांगलं चमकत होतं, त्याच्यामुळं चलन असं वाटत होतं मला. त्याच्यामुळे गेलो पळत मोटर चालू करायला. केली मोटर फिटर चालू. मला टेन्शन आलं होतं गडीभर, होतंय का नाही चालू, पण झालं चालू शेवटी. मग काय तर आलो इकडं, लगेच ब्लोअरमध्ये पाणी सोडलं. इकडं औषध वगैरे काढून घेतलं तोवर आलो फवारणी माराय. इथं आमची एक कुंडी अशी झाली आहे की तिथं वळायलाच जागा नाही, त्याच्यामुळे ट्रॅक्टर रिवर्सनेच घालावं लागते. लय अवघड काय. मग काय घेतली फवारणी वगैरे मारली. त्यानंतर आलो निघालो होतो घरी. आता घरी जाऊन बी काय आपल्याला गप्प बसायचं नव्हतं, लगेच दुसरं काम होतं, झाडाला बेसळ डोस टाकायचा होता. त्याच्यामुळे काय आता चाललो होतो घरी. मग घरी आल्यानंतर इथं दादांचं काम चालू होतं, बेसळ डोस कालवायचं. मी आंघोळ फिंगोळ करून इथं दादांचं काम चालू होतं. मग काय दादा म्हणले आता चल तू बस ट्रॅक्टरवर, आम्ही दोघं टाकतो मागून बेसळ डोस. म्हणलं काय अडचण नाही, तुम्ही टाका. मी ट्रॅक्टरवर बसतो आणि बेसळ डोस टाकताना थोडा हिशोब हुकला. एका झाडाला अर्धी ताटली टाकायची होती, तिथे दादा एक ताटली टाकीत होते. मग काय केलं सगळं नियोजन, आणि बेसळ डोस टाकून झाल्यानंतर आलतो इकडं वरातीला. बाईची वरात होती, त्याच्यामुळं सावकार सगळे आलतो आम्ही. सावकार काय नाचायचं नावच घेत नव्हतं. इथं जेरकिनमध्ये हात घालून उभा थांबला होता. मग काय सावकार गेला एकदाचा नाचायला, बघा पब्लिक. सावकार डीजे पुढे जाऊन बी उभाच राहिलाय. काय सावकारचं खरं नाही. चला तर मी भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. राम राम मंडळी.